नमस्कार. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा एक सिंपल ब्लॉग आहे, जो दुपारच्या वेळेत मी व्हिडिओ केला होता मुलं शाळेत गेल्यानंतर. तर मुलं तर सकाळीच जातात शाळेत, पण बाकीची सगळी आवराआवर जेवण वगैरे झाल्यानंतर मग दुपारी कपड्यांची आवराआवर करत बसले होते मी आणि त्याचबरोबर मला शेंगदाणे पण भाजून घ्यायचे होते. त्यामुळे मी ते थोडे निवडून ठेवले. मुलांना घेऊन आले आणि त्याच्यानंतर मग बाकीची जी तयारी आहे संध्याकाळची, तर ती करायला घेतली होती मी. तर पहिल्यांदा तर म्हणलं मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो. कारण एकदा स्वयंपाकाची वगैरे तयारी करत बसलं, जेवण वगैरे झालं, की अभ्यासाचं रुटीन जे आहे तर ते राहून जातं मुलांचं आणि पार्थला तर त्याच्या बाजूला बसून त्याला काय-काय अभ्यास करायचा हे सांगितलं नाही ना, तर तो अभ्यासच करत नाही. त्यामुळे मग त्याच्या बाजूला बसून त्याला सगळं सांगावं लागतं. आणि त्याच्यानंतर मी भांडी आहेत ही फक्त टिफिन असतात ते आणि चहाची भांडी संध्याकाळच्या वेळेच्या, तर ती घासूनच ठेवते मी लगेचच. कारण काय होतं मग संध्याकाळची भांडी आणि ही आणि मग ते सकाळी सुकत पण नाहीत हे डबे चांगले व्यवस्थित. म्हणून मग मी ते कोरडे होण्यासाठी आधी घासून घेते आणि संध्याकाळी परत मी कधी-कधी ते सुकलेले असले, तर ते पॅक करून ठेवते आणि नसतील तर मी एका कपड्यावर मांडून ठेवते, जेणेकरून ते छान असे रात्रभर सुकतात. आणि त्यानंतर मग बाकीचं जे रुटीन आहे रात्रीच्या स्वयंपाकाचं, तर ते होतं. तर असा एक छोटासा व्लॉग होता. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.